नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज कार्तिक अमावस्या आजपासून सुरू होऊन ती उद्या दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत असेल. तर अमावस्या म्हटलं की आपल्याला भीती वाटते, पण तसं भीती वाटायची गरज नाही. अमावस्या हा दिवस आपल्या लक्ष्मी आईला समर्पित आहे. बघा ना, लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येलाच असतं. त्याच्यानंतर पितृदेवांची सेवा करण्याचा हा दिवस आहे. वास्तुदोषांपासून मुक्तता मिळण्याचा हा दिवस आहे. तर त्यासाठी आपण आज कुलदेवतेची सुद्धा सेवा अमावस्या दिवशी आपण छान करू शकतो. तर आज कुलदेवतेच्या सेवेसाठीच मी आपल्याला आज एक उपाय सांगणार आहे. मैत्रिणींनो, आपली कुलदेवता जर प्रसन्न नसेल तर आपल्या घरात अनेक प्रॉब्लेम्स येतात. मुलांची लग्न होत नाहीत, मुलं बाळं होत नाहीत, किंवा अनेक असे घरगुती वाद विवाद, घरात क्लेशाचं वातावरण, असे अनेक प्रॉब्लेम्स असतात. तर त्यासाठी उपाय करायचा आहे अमावस्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान. तर आपल्याला त्यासाठी असा एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ आपण एका पाटावरती ठेवून द्यायचा, देवघराच्या समोर, मंदिराच्या समोर घरातल्या. असा ठेवल्यानंतर बघा, ही शेंडीची बाजू आपल्याला पुढे ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्यावर एक असा कापूर ठेवायचा आणि कापूर हा असा नारळ ठेवल्यानंतर त्या पाटावरती ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला 21 वेळा ओम नमो कुलदेवताय नमो नमः, ओम नमो कुलदेवताय नमो नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि तो कापूर प्रज्वलित करायचा. मनातल्या मनात आपण कुलदेवतेचा जप करत राहायचा. तुमची जी काही कुलदेवता असेल, कोणाची तुळजाभवानी माता असते, कोणाची रेणुका माता असते, हा जप करत राहायचा. अशा एक कापूर जळायच्या आत दुसरा कापूर ठेवायचा. अशा 7 वड्या एकावर एक ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि मनोमन प्रार्थना करायची की हे कुलदेवी माते, माझ्या कुटुंबाचं, माझ्या कुळाचं तू रक्षण कर. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. खूप इफेक्टिव्ह आहे. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला नक्कीच मदत होईल.